पिशवीतली जांभळं आणि ही माझ्या हातातली जांभळं आणि ही ताई पसली दादूची तर काय नाही गज भरून देते पण आम्ही ही जांभळं मित्रांनो कशी काढली यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा। तर मित्रांनो आले रानात बघा आणि ओंकार आलाय मी आली बघा ही ताई आली बारकी छोटीशी आपली बरं दादू आलाय आणि आम्ही आलो ही जनावर पाणी पाजायला। कसं आहे रानात ठेवा ही चरायला बांधलेली ती गुर आहे ती बघा हे ही अशी ती आम्ही आलोय पाणी पाजायला। वारं तर असं भयंकर सुटलंय बघा पाणी पाजाव ती पाजाव म्हणलं ना कविता ताईने मला एक काम सांगितले बघा मला म्हणल्या भाऊजीचे कपडे धुवून जा कारण आमचं मोटर जळली बघा त्यामुळं कपडे धुवायला कुठे जागा नाही म्हणून मला म्हणल्या विहिरीला जा आणि तिथं कपडे ती दोबडीत धुवून आण त्यांना बाहेर कुठं तर जायचं म्हणून तेवढा ड्रेस धुवून आण म्हणते। पोरं पण आले ते घेऊन मला मी नको म्हणत होती तर ओंकार माझ्या मागे लागला। ओंकार म्हणता आंटी चल तर तू किती दिवस झालं खालच्या रानात आली नाही मी वरच असते ना आपलं तिथलंच तेवढं मका टाकलेली तेवढं बघते आणि कसं आहे रानात यायचा मुद्दा वेगळाच आहे बरं का। म्हणजे ओंकार म्हणला आपल्या विहिरीवर एक जांभळीचं मोठं झाड आहे म्हणला आंटी चल मी तुला जांभळं काढून देतो म्हणला। मी म्हणलं मला तर काय पाडता येत माहिती किंवा काय करता येत नाही तुझं तुम्हाला काढून देत असं अशा बोलीवर मी आली बघा। मग चला तेव्हा ती पाणी ती पाजायला लागली होती बघा ती बघा तिथं आहे ती त्या चारीमध्ये पाणी पाजते ते मग तोपर्यंत जांभळं आहे ती हो किती भारी आहे ती बघा मित्रांनो तुम्हाला दाखवते बघा मी मागच्या कॅमेऱ्यानं तर चाललाय जांभळी चढायला बघा तुम्हाला मित्रांनो जांभळं दाखवते बघा कसली मस्त जांभळं आहे ती बघा मला माहीतच नव्हती बरं का याच्या आधी मला माहीत असती तर मी जांभळाला कधी झाली असते कसली मस्त नुसती जांभळं आहे ती बघा ताजी ताजी जांभळं घ्या याने तर चालू केलं बघा ताजी ताजी जांभळं घ्या ओ धुनोय बघू सर मला दगड ती बघू दे हाय का तिथं सगळं काय बघा ही आमची विहीर मला दाखवते थांबा पण सगळं खरं नाही तर धोंडा कुठं मांडू मी आता याला तिथंच कुठं तर मांडा येईल पण हवा जांभळं कसली मस्त आहे ती आता उन्हान काय दिसायची नाही ती बरं का। तू कुठं चाललाय आतमध्ये मासं काय असं येत असं हो बारीक बारीक सगळे आहे ते बरं का मित्रांनो पण मोठा काय मासा नाही वा 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 ही तर लय दुसरी याड नाही टाकला बघ किती मजा वाटते बघितलं का हे असं पाहिजे तिला कुठं पाणीच दिसलं की पाण्यात खड मारायचं तिला लय आवडतं बघा लागलीच हुडकायला मला दे जांभळं काढून मलाही जांभळं काढून देतो ए बरे हिरीकडे जाऊ नको होय ओंकार जांभळं देतो म्हणत आहे काढून चल की मग का काढतो पिशवी पण आणली बरं का मित्रांनो हा होय होय तुझी स्पेशल असली कसली स्पेशल आहे ती वर चढतो म्हणला आणि इथली काढायला वरची चांगली ती मोठी जांभळं रे हा ओंकारनं किती भारी रे त्याला धरपडतो थांब आज्यातच काढू थांब तशी सावळू नको रे काढून नीट व्यवस्थित हे ग हिथं पण गडबड उठली बाबा थांब जाडू नको थांब की हा म्हणलं गे मोठी पडली काय किती मस्त आहे ती बघा मित्रांनो मोठी पडली लहानपणी आमचं दिवस आठवलं ह्यांच्या एवढं होतं तर शाळेला जाताना दिसली गुळमट आहे ती का अशीच जांभळं दिसली की मला पण चेन पडत नव्हती बघा आम्ही पण असं जांभळं ती काढायचो मराठी शाळेला असताना नाहीतर म्हणसाल कॉलेजला हायस्कूलला जाताना काढत होता काय आणि कशी मस्त पैकी जांभळं आहे ती बघा मग या खायला म्हणा मित्रांनो या खायला इकडं दादूचं काय नाही त्याचं काम चालू आहे गुरासनी पाणी पाजाय ऊन पण पडले वार पण सुटले त्यामुळे त्याचं काम ती करतो या इकडं काय नाही काय अरे मस्त लागते खा गोड आहे अरे मला तर वाटलं वर चढून काढा लागते पण ही खालच्या खाली जाईल हे कसं वर केलं ना दिसा
का बघा गे पोरांचं इथं मस्त्या चालू आहे ते बघा इथं अजून काय पाण्यात दगड मारायचं चालू आहे ते एका दिवस पाणी नाही बघा तर पाण्याची आंबळ उठली तर लगेच आलो बघा कपडे धुवायला हिरीला हा काय यावं पाण्याचं महत्व एवढं आहे एका दिवस पाणी भेटलं नाही तर लगेच समजून आलं आम्हाला काय सांगू नका घरची कामं पण तशीच पडली पाणीशिवाय कुठलं काम होतच नाही बघा कपडे धुवायचे म्हणा भांडी घासायची म्हणा काय काय नाही ती कशाला म्हणून पाणी लागत नाही स्वयंपाकाला पाणी लागतंय सगळ्याला पाणी लागतंय बघा आता भाऊजींना जायचं होतं बाहेर म्हणून त्यांची तेवढे कपडे धुवायला आणली ती बघा बाकीच्यांची आता मोटर आणायचे बघा पाणी लेकरं पाण्या दगड मार ना घर अंगा आलं माझं काय हाय जवळच दादूला मस्ती सुस्ती बाबा हा काय सांगू नका आता मोटर चालू झाल्यावरच बाकीची कपडे ती धुये येतेली ताई पण आजारी येत्या गेले त्या आता दवाखान्यात मग तोपर्यंत म्हणलं कपडे तर कधी शाळेत असताना नदीला कपडे धुये गेलेली बघा त्याच्यावर आज मी ह्या विहिरीला कपडे धुवायला आली आहे बघा आता तुम्ही दगड खेळाय मूड मध्ये आलाय खरं घरी जायचं आपल्याला उरका जांभळं हा केवढी मोठी मोठी जांभळं आहे तेव्हा ओंकारची कामगिरी ठपाच खाली पडला पण ही पटा 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 तोडायचं चालू हो बघा